नमस्ते. आज माझ्यासोबत मिस्टर अमित मुळे नॉर्वेहून आलेत. गेली 10 दिवस आनंदकुंजमध्ये होते. काय लाभ झाला? काय फरक वाटतोय? किती दिवस उपवास केला? आणि या उपचाराबद्दलची माहिती कुठून मिळाली? थोडक्यात सांगूयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे नमस्कार सगळ्यांना. आणि मला ह्याची माहिती माझा एक खूप चांगला मित्र आहे सचिन तावडे, जो इथे येस. 2दा येऊन गेला हं. आणि ज्याला स्वतःला खूप लाभ झाला त्याच्याकडून मला मिळाली. अ, आणि त्याने कॅज्युअली बोलता बोलता सांगितलं की अशी अशी ट्रीटमेंट आहे. आणि मी सगळी गोष्ट सिरियसली घेत असल्यामुळे ठीक आहे, म्हणजे जी ट्रीटमेंट आहे ती मी ॲक्सेप्ट केली लगेच. मी भले पहिल्यांदा जरी चालू केली नाही तरी म्हटलं तिथे जाऊया आणि चालू करूया. मी 8 दिवसापूर्वी जवळजवळ इथे आलो आणि ट्रीटमेंट चालू केली. पहिल्या दिवसापासून सिन्सिअरली सगळे सेशन्स अटेंड केले. शिवांबू दरवेळेला घेतलं आणि अ, मी 5 दिवस फास्टिंग उपवास केला व्यवस्थित. असं कधी आयुष्यामध्ये राहिलं होतं का 5 दिवस? 5 दिवस सलग फक्त पाणी आणि शिवांबू किंवा नुसतं पाणी किंवा काही न खाता मी कधीच राहिलो नव्हतो. मी जास्तीत जास्त 1 दिवसाचा पाण्यावरती उपवास केला होता. पण त्याही वेळेला मला जेव्हा रात्र यायची तेव्हा डोकं दुखायला लागायचं, एनर्जी लो 100% व्हायची. अ, पण इथे मला तसं वाटत होतं की पहिल्या दिवशीच मला तसं होईल. पहिल्या दिवशी झालं नाही, दुसऱ्या दिवशी झालं नाही. म्हटलं अरे काय, म्हणजे आपण एनर्जी ड्रिंक घेत असतो तसं त्याची फिलिंग येत होती. येस. म्हणजे शिवांबू घेणं काही अवघड वाटलं नाही. अजिबात अवघड वाटलं नाही. आणि त्यातल्या त्यात मी माझी टेक्निक शोधून काढली की जसं घेतल्यामुळे मला सोयीस्कररित्या घेतलं जाईल. म्हणजे प्रत्येकजण आपापली शोधत असेलच, येस. तशी मी शोधली. मग एकंदर किती किलो वजन कमी झालंय? जास्त शारीरिक तक्रारी काय होत्या आणि त्यामध्ये काय काय फरक जाणवतोय? शारीरिक तक्रार म्हणजे वजन जास्त होतं. थोडीफार वजनामुळे येणाऱ्या समस्या होत्या. थोडे पेन्स होते. वजन जवळजवळ 5 किलो कमी झालं आणि त्याच्यामुळे त्या व्याधी तशा त्या प्रमाणात कमी झाल्या. ब्लड प्रेशर मला नाही आहे तरीसुद्धा आम्ही चेक करत होतो इथे सकाळी आल्या. तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तेही हळूहळू स्टेबल होत गेलं. आणि त्याच्याचबरोबर इथला जो कॅम्पस आणि इथलं जे वातावरण आहे, शुद्ध हवा आहे, त्याचा एक वेगळा लाभ मिळाला. पुन्हा इथले जे सेशन्स आहेत ते इतके सिस्टमॅटिकली प्लॅन केले आहेत, इतके एनर्जेटिक आहेत आणि जसं डॉक्टर कंडक्ट तुम्ही करता ते अफलातून आहे आणि व्यवस्थित माहिती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा पॉझिटिव्ह परिणाम होत ते राहील. बऱ्याच वेळेला कसं होतं, आपण आपल्या क्षेत्रामध्ये बरंचसं ज्ञान घेतलेलं असतं, पण स्वास्थ्याच्या बाबतीतलं ज्ञान बऱ्याच वेळेला नसतं. बरोबर. आणि इथे त्या या पंचमहाभूतांच्या सानिध्यामध्ये राहून आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो. काय वाटतं सत्संगमधले हे सगळे लेक्चर्स ऐकून? सगळे लेक्चर्स पहिल्यांदा म्हणजे एकदम सिस्टमॅटिकली प्लॅन केले. स्टेप बाय स्टेप नॉलेज दिलं जातं आणि एकदम समजणाऱ्या भाषेत नॉलेज दिलं जातं. त्यात आणि सेशन्स लांबही नसतात, छोटेही नसतात. म्हणजे त्याचा फ्लो असा ठेवलेला आहे की त्यामुळे एकदम उत्कृष्ट प्लॅनिंग आहे. जे व्यायाम आहेत, सकाळचा योगा, नंतर दुपारचा प्राणायाम, ते सुद्धा जवळजवळ सगळ्यांना करता येण्यासारखे आहेत. आणि त्यातल्या त्यात पहिल्या दिवसापासून 7व्या, 8व्या, 9व्या दिवसापर्यंत माणूस स्वतःलाच टेस्ट करत 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 स्वतःची प्रगती अनुभवू शकतो. असं म्हणजे जे काही व्यायाम आहेत ज्यात तुमची शारीरिक फ्लेक्झिबिलिटी लागते, ती फ्लेक्झिबिलिटी सुरुवातीला कमी असते, आपण आपल्याला ऑब्झर्व करतो आणि ती फ्लेक्झिबिलिटी कशी वाढत जाते. अरे मी पाय उचलू शकत नव्हता तर मी उचलू शकतोय, हे सगळं आपल्याला जाणवतं. तुम्ही इथल्या सानिध्यामध्ये इतरही काही पेशंट बघितले असतील, त्याच्यामध्ये झालेल्या सुधारणा किंवा इतर क्रॉनिक पेशंटमध्ये काय वाटतं तुम्हाला? शिवांबू कितपत असरकारक वाटलं तुम्हाला? मी माझं बेसिकली वजन आणि इंटॉक्सिफिकेशन ह्याच्यासाठीच इथे आलो, डिटॉक्सिफिकेशनसाठी इथे आल्यामुळे माझ्या आणि इतर पेशंट्समध्ये थोडासा फरक, काही काही पेशंट्समध्ये फरक होता. आणि मला जास्त क्युरिओसिटी त्यांच्या आजारांविषयी होती. कारण जर असं काही पुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या जीवलगांच्या आयुष्यात झालं तर मी काय त्यांना सल्ला द्यायला हवा, म्हणून मी चौकशी करतो त्यांच्याबरोबर. आणि काही काही लोकांमध्ये जे माझ्याशी व्यवस्थित फ्रँकली बोलत होते त्यांच्यात अतिशय आमूलाग्र बदल झाले. म्हणजे काही काही लोकांनी मला सांगितलं की त्यांची शुगर
200च्या वरती होती. ती आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी 100च्या खाली बघितली आणि ती सुद्धा शुगरची गोळी न घेता, बीपीच्या गोळ्या न घेता, फक्त 7-8 दिवस उपवास करून आणि विदाऊट एनर्जी लॉस, विदाऊट दुसरं काही नाही. आणि दिवस कसा जातो इथे कळत नाही इथल्या सानिध्यात. लोक चांगली आहेत, तुमचा सगळा स्टाफ इतका कोऑपरेटिव्ह आहे, खूप सुंदर. एकंदर हॅपी आहात? अत्यंत आनंदी आहे. तुमच्या पत्नी पण तुमच्यासोबत होत्या, बरोबर. तर त्यांना काय काय लाभ त्यांना झाला असं वाटतं? मी आता खरं सांगतो की जेव्हा सुरुवातीला आम्ही इथे आलो तेव्हा तिचं ठरलं होतं की मी काय असलं करणार शिवानुरी घेणार नाही. मी आल्यानंतर तिला काही फोर्स न करता माझं मी चालू केलं. जसे पहिला आणि दुसरा दिवस गेला आणि ती बघते माझ्याकडे, काही तक्रार नाही, व्यवस्थित घेतोय आणि सगळं व्यवस्थित चाललंय आणि तिलाही फोर्स करत नव्हतो मी. आणि आजूबाजूची लोकांबरोबर ती गप्पा मारत होती, बोलत होती आणि त्यांनी तिला पॉझिटिव्ह सांगितलं. त्याबरोबर तिचीही उत्सुकता वाढली, मानसिकता झाली की मीही हे करू शकते. आणि तिनं 3ऱ्या दिवसापासून चालू केलं. तिनंही काही दिवस कंटिन्यू केलं. तिलाही असं वाटायला लागलं की आपली सगळी बॉडी फ्लश होतीये, एकदम साफ होतीये, क्लीन्स होतीये बॉडी. तिला काही छोट्या मोठ्या तक्रारी होत्या, कदाचित हाडात जे गॅसेस असतात किंवा त्याच्याबद्दल असतील, पण त्याही तिला रिलीफ झाल्यासारखं वाटलं. तर ती अत्यंत आनंदी आहे या सगळ्या एक्सपिरियन्स. आणि जे सपोर्टिंग मेकॅनिझम आहे तिथे, नुसतं क्लास आणि हे नाही, परंतु राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आजूबाजूचं परिसर आणि आपल्या पिताजींचं जे श्रद्धास्थान आहे ते, हा सगळा परिसर अतिशय एनर्जेटिक आहे. आम्ही तिथे व्हिजिट केली आणि आम्हाला खूप बरं वाटलं. म्हणजे अरिहंत सिद्ध मंदिरामध्ये जाऊन ध्यान करायचा मौका मिळाला. हो. बढिया. पुढील आयुष्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचं संपूर्ण स्वास्थ्य लाभत राहू दे ही शुभकामना इथे. धन्यवाद. धन्यवाद.